तर हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मॅगी. मॅगी तर सर्वांनाच आवडते, लहानपासून मोठ्यांपर्यंत मॅगी ही सर्वांची फेवरेट आहे. तर चला बघूया याला काय काय लागणार आहे. तर इथे घेतलं आहे मी थोडंसं गाजर, कांदा आणि कोथिंबीर. मी एवढंच साहित्य घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या टाकू शकता. पनीर घेऊ शकता, मटर घेऊ शकता, म्हणजे सर्व भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आता इथे मी मॅगी बनवण्यासाठी कढई घेतली आहे. त्यामध्ये टाकले आहे 1 चमचा तेल. आता मी तेलामध्ये काय करणार आहे, सर्वात प्रथम गाजर आणि कांदा जो कापून ठेवलेला होता मी, तो थोडासा फ्राय करून घेणार आहे. तर आपण 1 ते 1.5 मिनिट हा व्यवस्थित आपण हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता आपला इथे कांदा आणि गाजर आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. तर आता इथे काय करणार आहे, मी 1 ग्लासभर याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला जेवढं सूप हवं असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. कमी जास्त तुमच्यावर आहे. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही पाणी याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. त्यामध्ये मी टाकली आहे जी बारीक चिरून ठेवलेली होती कोथिंबीर, मी ती टाकून घेतली आहे याच्यामध्ये. आता मी याच्यामध्ये काय करणार आहे, जो मॅगी मसाला असतो आपला एक्स्ट्राचा, तो मी याच्यामध्ये ॲड केला आहे 1 पाऊच. याने खूप छान फ्लेवर येतो आणि आपली मसाला एकदम मस्त बनतो आणि मॅगीसुद्धा एकदम मसालेदार बनते. तुम्ही हवं तर याच्यामध्ये हळद आणि लाल तिखटसुद्धा वापरू शकता, पण मी ते स्किप केलं आहे कारण मी याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड केलाच आहे, त्यामुळे मी नाही केलं ते यूज. आता याच्यासोबत जे 2 मॅगीचे जे मसाला सॅचे आले होते मी ते ॲड करून घेणार आहे. तर दोन्हीसुद्धा पाउचेस मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे, ज्याला की आपण टेस्ट मेकर बोलतो. याने खूप छान चव येते मॅगीची. मी जेवढे आले होते मी तेवढेसुद्धा टाकून देणार आहे. आता मी इथे 2 पॅक मॅगीचे यूज करणार आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ही मॅगी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. ही मॅगी आपली 2 मिनिटात बनून तयार होईल. तुम्ही बघू शकता. फक्त गॅसची फ्लेम हाय करून आपण याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे. तुम्ही हवं तर याचे तुकडेही करून घेऊ शकता, पण मला मोठे मोठे नूडल्स पाहिजे होते, त्यामुळे मी अख्खी टाकून घेतली आहे मॅगी. आता या चमच्याच्या साहाय्याने मी याला थोडंसं तोडून घेणार आहे, जेणेकरून हे मोकळं होईल आणि लवकर शिजेल. मी ते सर्व सूप शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. एकदम सुक्की मॅगी मी बनवणार आहे. सूप याला ठेवणार नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी एकदम सिंपल मॅगी दाखवली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही हवं तर ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा तुमची मॅगी कशी बनली. आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर इथे आपली मॅगी बनवून तयार आहे. तर आता हिला सर्व करून घेऊया आपण. तर एकदम मस्त आणि एकदम लाजवाब आपली टेस्टी मॅगी बनवून तयार आहे. 2च मिनटामध्ये ही मॅगी आपली बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमची मॅगी कशी बनली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका.